अर्थ खात्याकडून विविध विभागाच्या खर्चाला कात्री. वित्त विभागाच्या सन 2024-25चं सुधारित अंदाजपत्रक निश्चित. सर्व विभागांना 70% निधी खर्च करण्याच्या सूचना. महिला आणि बालविकास विभाग 18,882 पदांची भरती करणार. महिला आणि बालविकास विभागातल्या विविध रिक्त पदांची भरती करण्याबाबत मंत्रालयात झाली बैठक. मंत्री आदिती तटकरे यांची माहिती. पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे सिन्नर, संगमनेर, नारायणगाव, मंचर, राजगुरुनगर, चाकण मार्गेच व्हावी. छगन भुजबळ यांची पत्राद्वारे फडणवीसांकडे मागणी. अर्थसंकल्पापूर्वी महागाई भत्ता, जुनी पेन्शन, सेवानिवृत्त वय यासह विविध मागण्यांचा कर्मचाऱ्यांकडून जोर. महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाकडून आर्थिक मागण्यांबाबत सरकारमधल्या तिन्ही प्रमुख नेत्यांना पत्र. खरीप हंगामातील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मदत जाहीर. 2023 या वर्षासाठी 0.2 हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी 1,000 तर 0.2 हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रासाठी प्रति हेक्टर 5,000 रुपये मंजूर. राज्यातल्या विविध लोकप्रिय योजनांमुळे सरकारी तिजोरीवर कमालीचा आर्थिक ताण. राज्यातील अर्थसंकल्पामध्ये दारूवरील कर वाढण्याची शक्यता. उन्हाळ्यापूर्वी लिंबाच्या दरामध्ये मोठी वाढ. 1 रुपयाच्या लिंबाला मोजावे लागत आहेत 10 रुपये. लिंबाची आवक कमी झाल्यानं किंमत वाढल्याची व्यापाऱ्यांची माहिती. इंडियाज गॉट लेटेंटचे सर्व एपिसोड्स डिलीट केले. समय रैनाचं स्पष्टीकरण. माझा उद्देश प्रेक्षकांना हसवणं एवढाच होता. रैनाची माहिती. इंडियाज गॉट लेटेंट प्रकरण. महाराष्ट्र सायबर सेलकडनं समय रैनाला दुसरं समन्स जारी. 17 फेब्रुवारीला उपस्थित राहण्याचे पोलिसांचे आदेश. इंडियाज गॉट लेटेंट वादग्रस्त प्रकरण. मुंबईच्या खार पोलिसांकडून रणवीर अलाहाबादी याला दुसरं समन्स. उद्या चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश. फेअर प्ले ॲप मनी लॉन्ड्रिंग प्रकरण. चिंतन शाह आणि चिराग शहाना 2 दिवसांची ईडी कोठडी. कल्याण डोंबिवली महापालिका रुग्णालयात 25 वर्षीय गरोदर महिलेचा मृत्यू. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप. पालघरच्या आंबेडकर चौक परिसरातील घराची संरक्षण भिंत कोसळली. भिंत गॅरेजमध्ये उभ्या कारवर कोसळल्यानं कारचं मोठं नुकसान. जीवितहानी नाही. भिवंडी शहरात 5 दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा. भिवंडी निजामपूर शहर महापालिका कार्यक्षेत्रातील जलशुद्धीकरण केंद्राच्या दुरुस्तीचं काम 15 फेब्रुवारीला होणार. त्यामुळे पाणी कमी दाबानं सोडलं जाणार. धनंजय देशमुखांनी घेतली अशोक मोहितेची लातूर इथल्या सह्याद्री हॉस्पिटलमध्ये भेट. अशोक मोहितेला काही दिवसांपूर्वी वाल्मिक कराड यांच्या बातम्या पाहत असताना झाली होती जबर मारहाण. संतोष देशमुखांची हत्या करणाऱ्यांची बी टीम बीडमध्ये कार्यरत. संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुखांचा आरोप. त्यात बी टीमची अद्याप चौकशी झाली नाही. ही बी टीम कोण चालवतं सगळ्यांनाच माहिती. धनंजय मुंडेंचं वक्तव्य. हिंगोलीमध्ये शिवजन्मोत्सवाला सुरुवात. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनचरित्रावर आधारित ऐतिहासिक माहिती सांगणाऱ्या चित्रप्रदर्शन समितीचं अध्यक्ष उल्हास पाटील यांच्या हस्ते उद्घाटन. छत्रपती संभाजीनगरमध्ये विश्व रेडिओ दिनानिमित्ताने विशेष प्रदर्शन. 1940 पासून आतापर्यंतच्या सर्व प्रकारच्या रेडिओचा यामध्ये समावेश. आधुनिक काळात जुन्या पद्धतीचे दुर्मिळ रेडिओ पाहण्यासाठी गर्दी. जालन्यामध्ये कॉपी बहाद्दारांवर पोलीस आणि महसूल पथकाकडून ड्रोनद्वारे नजर ठेवली जाणार. हे पथक जिल्ह्यात कोणत्याही परीक्षा केंद्रावर अचानक जाऊन पाहणी करणार. 10वीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर अत्याचार करणाऱ्या मुख्याध्यापकाला तामसा पोलिसांनी केली अटक. नांदेड जिल्ह्यातल्या हदगाव तालुक्यातील तामसा येथील मुख्याध्यापक राजू सिंग चौहान यांनी अल्पवयीन मुलीवर सातत्याने केले होते अत्याचार. बीडच्या धर्मापुरीत किराणा दुकानाच्या आड सुरू असलेल्या गुटख्याच्या गोदामावर पोलिसांची धाड. 14 लाखांचा गुटखा, तंबाखूजन्य पदार्थ केले जप्त. परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. जालन्यातल्या पंचायत समिती कार्यालयाच्या पाठीमागे असलेल्या सरकारी गोदामाला आग. फर्निचर आणि जुनी कागदपत्र जळून खाक. धाराशिव जिल्ह्यातल्या तुळजापूर येथील कुलस्वामिनी सूती गिरणीला भीषण आग. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज. जीवितहानी नाही, मात्र लाखोंचं नुकसान. परभणीतील 7 नगरपालिकांना 42 फायर प्रॉक्झिमिटी सूटचं वितरण. यावेळी अग्निशमन दलातील जवानांची गैरसोय यामुळे दूर. बीडच्या शिरूर पंचायत समिती कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांचं ठिय्या आंदोलन. शिरूर कासार तालुक्यातील विकास कामं पंकजा मुंडे आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीने रोखल्याचा आरोप. पुण्यातल्या आंबेगाव इथे निर्माण होणाऱ्या शिवसृष्टीच्या दुसऱ्या टप्प्याचं 19 फेब्रुवारीला शिवजयंतीच्या दिवशी लोकार्पण. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार. माघ पौर्णिमा यात्रेनिमित्ताने जेजुरी गडावर मानाच्या शिखर काठ्यांनी गडावरील मुख्य मंदिराला स्पर्श करून झाली देवभेट. यावेळी भाविकांनी भंडाऱ्याची मुक्तपणे उधळण करत येळकोट येळकोट जय मल्हारचा केला जयघोष.
पुणे विद्यापीठाच्या अनागोंदी कारभाराविरोधात अभाविपचा महाआक्रोश मोर्चा 61 प्रकारच्या विविध मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात येणार. सोलापुरात एमपीएससी परीक्षेमध्ये 2 बहिणींनी केलं घवघवीत यश संपादित. संजीवनी भोजने सरोजिनी भोजनेचं सगळीकडेच कौतुक. साताऱ्याच्या कराडमध्ये ड्रग्ज आणि गांजा विक्री प्रकरणी 5 जण ताब्यात. कराड पोलिसांकडून कारवाईबाबत गोपनीयता. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या नाशिक येथे गोल्फ क्लब मैदानावर आभार सभा. सभेची तयारी सुरू. मंत्री दादा भुसेंनी केली सभास्थळाची पाहणी. नाशिक शहरात होणार आणखी नवीन 27 सिग्नल्स. पोलीस आयुक्तालयाकडून मनपाला नव्या ठिकाणांची यादी. अहिल्यानगर शहरातील अतिक्रमण हटाव मोहीम अधिक व्यापक करण्याचा आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांचा निर्णय. 10 मार्चपर्यंत शहरात कारवाई केली जाणार. मालेगावमधील बांगलादेशी रोहिंगे प्रकरणाचा तपास एटीएसकडे द्या. सकल हिंदू समाजाची मागणी. बनावट दाखले तयार करून घुसखोरी करणाऱ्यांचा शोध घ्यावा. हिंदू समाजाची मागणी. अकोल्यामध्ये राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्राध्यापक तुकाराम बिरकड आणि राजदत्त मानकर यांचं अपघाती निधन. शिवर गावाजवळ पेट्रोल पंपासमोर ट्रकने दिली बिरकड यांच्या दुचाकीला धडक. उद्या अंत्यसंस्कार. नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यात अपघातग्रस्त वाहनात सापडला 3 किलो अफू. कार राजस्थानहून चेन्नईला जात होती. कार अपघातात एकाचा मृत्यू, 6 जखमी. पोलिसांनी कार आणि अंमली पदार्थ केले जप्त. वाशिमच्या कारंजा शहरातील लिंगनिदान करणाऱ्या सोनोग्राफी सेंटरवर छापा. लिंग चाचणी करताना आढळल्या 5 महिला. सोनोग्राफी मशीन आरोग्य विभागाकडून सील. गडचिरोली विशेष कृती दलाच्या जवानाचा हृदयविकाराने मृत्यू. कियार ते आलापल्ली रस्त्यावरील रोड ओपनिंग अभियानामध्ये सहभागी होण्यासाठी निघाले असताना हृदयविकाराचा धक्का. वाशिमच्या टोल प्लाझाच्या डिवायडरला वाशिममध्ये ट्रकची धडक. अपघातात ट्रकचं नुकसान. सुदैवाने जीवितहानी मात्र नाही. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोकण दौऱ्यावर जाणार. 15 फेब्रुवारीला रत्नागिरीत एकनाथ शिंदेंची आभार सभा. मालवणमधील राजकोट किल्ल्यावर नव्याने उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची जोडणी 2 दिवसात सुरू होणार. दिल्लीमधल्या नोएडात तयार करण्यात आलाय शिवाजी महाराजांचा 60 फूट उंच पूर्णाकृती पुतळा. 13 वर्षानंतर दिव्यागरमध्ये रंगली बैलगाडी शर्यत. शर्यतीत 70 बैलगाड्या आणि 10 घोडागाड्यांचा समावेश. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.